भारतीय जनता पार्टीमध्ये 75 जागांसाठी 585 लोकांचे आवेदन प्राप्त झालेत। इच्छुकांची मोठी गर्दी आहे, कारण की भारतीय जनता पार्टीवर जनतेचा विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम, नरेंद्र मोदी साहेबांचं काम याच्यावर मोठा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे। आणि मग भारतीय जनता पार्टी सर्वेच्या माध्यमातून इलेक्ट्रोमेरिटच्या आधारावर सर्व बॅलन्सिंग करून काही व्यापारी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, काही युवा युवती या सगळ्यांचं बॅलन्सिंग करून उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे। भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे आणि परिवारामध्ये एकता आहे। त्याच्या माध्यमातून 585 लोकांपैकी 75 लोकांना तिकीट मिळणार, बाकीच्यांना तिकीट मिळणार नाही। परंतु ज्यांना तिकीट मिळणार नाही ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पवित्र कमळासाठी पोटतिडकीने काम करणार आहेत। हजारो कार्यकर्ते धुळे ग्रामीण मधले, धुळे जिल्ह्यामधले, नंदुरबार जिल्ह्यामधले काम करण्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे की एकदा उमेदवारी निश्चित झाली, आम्हाला जबाबदारी सोपवा, आम्ही काम करण्यास तयार आहे। लवकरच उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि फॉर्म भरण्याचं सुद्धा काम सुरू होऊन 30 तारखेपर्यंत संपेल।